महाराष्ट्रातील तमाम सर्व भावी शिक्षक, अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण पवित्र पोर्टलच्या भरती संदर्भातील अपडेटेड माहिती घेऊन आलेलो आहे। बऱ्याच दिवसापासून आपण ही रखडलेली भरती प्रक्रिया केव्हा सुरू होणार या संबंधाने वाट पाहत आहोत आणि त्याची काही एक महत्त्वपूर्ण माहिती काढून मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या मुद्द्यावर लक्ष देणार आहोत। तर विशेष परवानगीची निवडणूक आयोगाला मागितलेली होती, त्या विशेष परवानगीचं काय झालं? शिक्षक आयुक्त मांढरे सर यांनी लेटेस्ट मध्ये काय अपडेट दिलेली आहे? त्यानंतर जी निवड यादी झालेली होती त्यांच्या शालार्थ आयडीचा काय प्रश्न आहे? पुढचे राऊंड केव्हा होणार आहेत, म्हणजे विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू असे दोन्ही राऊंड केव्हा होणार आहेत आणि या मधल्या काळामध्ये आपण काय करू शकतो, म्हणजे सर्व अभियोग्यता धारकांनी काय करायला पाहिजे? पुढची टेट परीक्षा केव्हा होणार आहे या संबंधाने सविस्तर वृत्त आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर मंडळी, चला व्हिडिओला सुरुवात करूया, परंतु विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काही शंका असल्यास नक्की कमेंट्स करून लिहा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, सगळ्यात पहिला प्रश्न आपण घेतला होता की जे भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी रखडलेली आहे, संपूर्ण भारतभरामध्ये आदर्श आचारसंहिता सुरू असल्यामुळे विशेष परवानगी राज्य शासनाने जी निवडणूक आयोगाला मागितली होती त्याचं काय झालं? ती परवानगी मिळाली काय की नाही मिळाली, की इतका उशीर काय होत आहे? तर या संबंधाने उत्तर आहे की निवडणूक आयोगाकडून अजूनही राज्य शासनाला कुठल्याही प्रकारची परवानगी प्राप्त झालेली नाही। होय किंवा नाही अशी कुठलीच परवानगी निवडणूक आयोगाकडून अजून प्राप्त झालेली नाही। आतापर्यंत ही परवानगी येणे अपेक्षित होते परंतु आली नाही, कारण याच्या आधी फायनान्स डिपार्टमेंट कडून एक पत्र आलेलं होतं, त्याला अगदी 2 दिवसामध्ये निवडणूक आयोगाने पत्रव्यवहार केलेला होता। आपल्याला होप होती की 1 आठवड्याच्या भरामध्ये आपल्याला ही परवानगी मिळेल, परंतु अजून मिळालेली नाही। परंतु सोमवार, आज सॅटर्डे संडे ही सुट्टीचा दिवस असल्या कारणाने 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या सुट्टीच्या दिवसा वगळून जे पुढच्या सोमवारी, म्हणजे आता उद्या जी सुरुवात होईल कार्यालयाची, तर उद्या सायंकाळपर्यंत निवडणूक आयोगाकडून काही सकारात्मक बाब लक्षात घेऊन त्यांच्याकडून पत्र निघेल याची आपण वाट पाहू शकतो आणि नक्की यावं असं मला तरी वाटते। त्यानंतर दुसरा प्रश्न असा होता मित्रहो की माननीय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे सर यांच्याकडून काय लेटेस्ट अपडेट आलेली आहे? तर सूरज मांढरे सरांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये 1085 इतक्या जागांकरिता पवित्र पोर्टल मार्फत भरती प्रक्रिया राबवलेली होती। त्यापैकी जवळपास 3500 शिक्षकांनी त्यांना आदेश प्राप्त होऊन ते रुजू सुद्धा झालेले आहेत, परंतु उर्वरित शिक्षकांना आदर्श आचारसंहितेमुळे रुजू झालेले नाही, होता आलेले नाही। परंतु यांचा विशेष प्रश्न नाही, ज्यांना आदेश मिळाला, ज्यांच्या निवड याद्या लागलेल्या आहेत त्यांना जूनच्या पूर्वी मात्र जॉईन करता येईल असे सूरज मांढरे सरांकडून प्राप्त माहिती झालेली आहे। आता यानंतरचा प्रश्न आहे की यानंतर जी यादी लागणार आहे ती कुठली यादी लागणार आहे, म्हणजे कन्व्हर्टेड हॉरिझॉन्टल राऊंडची लागणार आहे की संभ्रम निर्माण झालेला आहे शिक्षण डिपार्टमेंटला, आणि ही सगळी यादी कुठली लागणार हे सगळं फक्त डिपेंड आहे इलेक्शन कमिशनच्या उत्तरावर। म्हणजे इलेक्शन कमिशनने जर परवानगी दिली तर कुठल्या याद्या मात्र नक्की लागतील, किंवा एकाच वेळी लागू शकतील किंवा 1 आठवड्याच्या फरकाने सुद्धा या दोन्ही याद्या लागू शकतील, विथ इंटरव्ह्यू आणि हॉरिझॉन्टल वाला राऊंड। त्यानंतर जे 10% जागा कपात करण्यात आलेल्या होत्या याचं कारण होतं की बिंदू नामावली। तर बऱ्याचशा जिल्हा परिषदामध्ये बिंदू नामावलीचं काम सुरू नाही किंवा थांबलेलं होतं, त्यामुळे 10% जागा या गोठवून ठेवण्यात आलेल्या होत्या, जे की 2022 साली जे अभियोग्यता धारक आहेत त्यांच्यासाठी त्या आहेत, परंतु तेही योग्यच आहे। परंतु प्रत्येक जिल्हा परिषदामध्ये हे बिंदू नामावलीचं काम कुठपर्यंत सुरू झालेलं आहे, कुठे काय आहे याची आपण अपडेटेड माहिती घेऊन यांच्याशी पत्रव्यवहार आपण या मधल्या काळामध्ये करू शकतो। जी टेट परीक्षा आहे त्यांच्यासाठी त्या 10% जागा त्या गोठवलेल्या आहेत। अजूनपर्यंत जर अपडेटेड विचार केले की कोणत्याही जिल्हा परिषदेमध्ये बिंदू नामावलीचं काम सुरू नाही आहे, परंतु आदर्श आचारसंहिता संपल्यानंतर किंवा आचारसंहितेच्या मध्ये तुम्ही असा पत्रव्यवहार करून बिंदू नामावली काम सुरू करण्याबाबत आपण त्यांना सांगू शकतो किंवा त्यांना पत्रव्यवहार आपण करू शकतो। त्यानंतर जो पुढचा राऊंड आहे मित्र हो, तो पुढचा राऊंड कोणता होणार आहे? हॉरिझॉन्टल, कन्व्हर्टेड किंवा
विथ इंटरव्ह्यू. कन्व्हर्टेड होरिझॉन्टल म्हणजे काय, ज्यांचं मेरिट 2-4 मार्काने राऊंड गेलेलं होतं, जर होरिझॉन्टल राऊंड आला तर अशा लोकांचा त्यामध्ये फायदा होऊ शकतो. आणि जे रेसमध्येच नाही आहेत विदाउट इंटरव्ह्यूच्या, जे 9वी ते 12वी साठीचे जे अभियोग्यता धारक आहेत, ज्यांनी फुल्ली इंटरव्ह्यू साठी प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे, तर या दोघांमध्ये एक स्पर्धा तशी चुरस लागलेली आहे की आधी आमची यादी लागावी, त्यानंतर यांची यादी लागावी. परंतु असं काहीही करू नका. आपण आपल्या हक्काची लढाई आहे. तुम्ही सोशल मीडियावर युद्ध करून काही होणार नाही आहे. संयुक्तिक मार्गाने आपली मागणी शिक्षण आयुक्तांकडे जर आपण पोहोचवली तर याचा फायदा आपल्याला नक्की होईल. तर त्यानंतर मित्रहो, होरिझॉन्टल राऊंड जो आहे तो असाच काही लागत नाही. त्याकरिता बरीच प्रक्रिया असते. शिक्षण मंत्रालयापासून म्हणजे शिक्षण विभागापासून मंत्रालयापर्यंतची मंजुरी करून आणावी लागते. त्यानंतर मंजूर झाल्यानंतर परत तुम्हाला ऑप्शन भरण्यासाठी चान्स मिळेल आणि नंतर होरिझॉन्टल राऊंडवरती तुमची नियुक्ती केल्या जाईल. त्यामुळे ही बरीच लांब प्रक्रिया आहे. तर तर या संबंधाने आता शिक्षक विभागाकडून होरिझॉन्टल राऊंडसाठी प्रस्ताव गेलेला आहे काय राज्य शासनाकडे, या संबंधाने आपण विचारणा करू शकतो. माजी सैनिकांचा जो प्रश्न होता 15%चा, याचं काय झालं? या इत्थंभूत जे तुम्हाला प्रश्न झालेले आहेत, म्हणजे नंबर 1 बिंदू नामावलीचं काय सुरू आहे, नंबर 2 माजी सैनिकांचं जे 15%चं आहे त्या संबंधाने काय झालं, नंबर 3 त्यानंतर जे अभियोग्यता धारक आहेत, जे उर्दू माध्यमाच्या समस्या आहेत, ज्याच्यामध्ये काही मराठी माध्यमाच्या उमेदवारांची निवड झाली होती, त्याचं काय झालं, या संबंधाने मित्र हो आता आपण एक टीम बनवून योग्य जे दोन्ही गटामधले जे हुशार आमचे अभियोग्यता धारक आहेत, सगळेच हुशार आहेत, त्याबद्दल काय आपण जे व्यवस्थित आपला मुद्दा मांडू शकतात, बोलू शकतात, अशाने एक टीम बनवून संयुक्तिक मार्गाने तुम्ही शिक्षण आयुक्तामार्फत जर त्यांच्या पुढे आपली बाजू मांडली तर तुम्हाला न्याय नक्की मिळेल आणि तुमच्या पक्षामध्ये काहीतरी उचित निर्णय नक्की लागेल. तर मित्र, सोशल मीडियावर आपण भांडण करून काहीच फायदा होणार नाही आहे. तुम्ही दोन्ही साईडचे एक बोलणारे व्यक्तिमत्व समोर यावं, एक टीम बनवावी आणि आपली मागणी मात्र शिक्षण आयुक्तापर्यंत पोहोचवावी असं मला तरी वाटते. त्यानंतर मित्र हो, पुढची एक महत्वाची बातमी आहे की पुढची अभियोग्यता चाचणी केव्हा होणार आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून एक निर्णय आलेला होता. त्या संबंधाने इथे लिहिले होते की शिक्षक अभियोग्यता चाचणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी ऑगस्ट-सप्टेंबर 2024 साली घ्यावी आणि तेच TAIT टेट परीक्षा ही नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये घ्यावी, अशा प्रकारचे एक निर्णय आलेला होता. पण खरोखर ही नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये TAIT टेट परीक्षा होणार आहे का? तर या संबंधाने जर आता आपण जर बघितलं TET परीक्षा झाल्याच्या नंतर मित्र हो, जर नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये जर नोटिफिकेशन निघाली TAIT ची, तर 1-2 महिन्याच्या मागे पुढे फरकाने मात्र ही टेट परीक्षा नक्कीच आयोजित होऊ शकते. तर मधल्या काळामध्ये आपण काय करू शकतो मित्र हो, की ही टेट परीक्षा घेत असताना जी IBPS मार्फत घेण्यात आलेली होती, तर सर्व अभियोग्यता धारकांसाठी माझी विनंती राहील आणि सूचना राहील की जे मागच्या वेळेस IBPS ने पेपर घेतलेला होता, त्या IBPS ने आपला अभ्यासक्रम भरून तुम्हाला घेतलेला होता पेपर, जे पहिल्या 2-3 राऊंड मधले जे अभियोग्यता धारक आहेत त्यांना फार अडचण गेलेली होती आणि त्यातल्या त्यात 8 फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना खूप जास्त तकलीफ गेलेली होती. ही मात्र वास्तविक स्थिती आहे. तर त्यावेळेस पुष्कळ वेळची परीक्षा झालेली होती, तर आपण कुणी काही बोललो नाही आणि बोलायला वेळच नव्हती समजा आपल्याकडे. परंतु यावेळेस मात्र परीक्षा जेव्हा होईल त्यावेळेस मात्र तुम्ही परीक्षा परिषदेला तुम्ही आयुक्तांना सांगू शकता की आमचा अभ्यासक्रम व्यवस्थित लोड करून घ्या, अभ्यासक्रम कळवावा आणि परीक्षेच्या आधी रिक्त जागांची सुद्धा माहिती प्रकाशित करावी, जेणेकरून परीक्षा देणाऱ्यांना एक उत्साह राहील. जे परत पुन्हा एक महत्वाचा पॉइंट आहे मित्र हो, की परीक्षा ही एकाच दिवशी आयोजित केल्या जावी, जेणेकरून एक फेअर कॉम्पिटिशन तिथे निर्माण होईल. फेअर कॉम्पिटिशन मध्ये सगळ्यांना समान हक्क, समान न्याय मिळेल. आणि मित्र हो, जर वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षा, जर वेगवेगळ्या दिवशी जर परीक्षा झाली तर ॲब्सोल्युटली पहिल्या स्पर्धकांना ही कठीण वाटेल, कारण त्याच्यानंतर विश्लेषण येतील, तुम्हाला डाटा मटेरियल परीक्षेचा आवाका कळेल. तर या सगळ्या गोष्टीची जर व्यक्त करताना असं वाटते मला की या मधल्या काळामध्ये सर्व अभियोग्यताधारक हे जागृत राहणे फार गरजेचं आहे आणि सगळ्या अभियोग्यताधारकांनी याच्यावर काम केलं पाहिजे. पत्रव्यवहार करा, टीम बनवा, पत्रव्यवहार करा आणि आपली मागणी आयुक्तांपर्यंत पोहोचवा असं मला वाटते मित्र हो, ही होती संपूर्ण एकंदरीत आतापर्यंतची अपडेटेड माहिती. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आवडली नसेल तर तसं कॉमेंट करा, आवडली असेल तर कॉमेंट करा. आपण अशाच प्रकारच्या पवित्र पोर्टलच्या अपडेट घेऊन येत राहूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र. सर्वांना लवकर नोकरी लागावी याच्या शुभेच्छा. परत एकदा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. जय भीम.